माझा आवडता ऋतू उन्हाळा. निसर्गात उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे महत्त्वाचे 3 ऋतू आहेत. यातील उन्हाळा हा फेब्रुवारी ते मे या महिन्यांदरम्यान असतो. या 3 महत्त्वाच्या ऋतूंपैकी उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे, कारण उन्हाळ्यात परीक्षा संपते आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू होते. उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करायला मिळते, मामाच्या गावाला जायला मिळते. त्यासोबतच शाळेला सुट्टी असल्यामुळे मित्रांसोबत क्रिकेट खेळायला मिळते. आम्ही मित्र मिळून सकाळी सायकल चालवतो, गार पाण्यात पोहायला सुद्धा जातो. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र लहान असते. उन्हाळ्यात सर्व वातावरण उष्ण असते. अशा उष्णतेमुळे सर्व लोक थंड पदार्थ खाणे पसंत करतात. ताक, मठ्ठा, सरबत, आईस्क्रीम, रसरशीत फळे इत्यादी थंडगार पेय लोक पितात. थंडगार गोष्टी पिल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कडक उन्हातून घरी आल्यानंतर माठातील गार पाणी आपल्याला सुखावते. या दिवसात बाजारपेठेत कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आमरसांच्या गाड्या आपल्याला भरपूर ठिकाणी उभारलेल्या दिसतात. उन्हाळ्यात कडक ऊन पडलं की घरातील स्त्रियांची उन्हाळी पदार्थ बनवण्याची लगबग सुरू होते. स्त्रिया आपल्या अंगणात किंवा गच्चीवर पापड, कुरडया, लोणचे, शेवया असे पदार्थ वाळवताना दिसतात. कैरीचे लोणचे, मुरांबा, पन्ह अशा गोष्टी घरोघरी बनवल्या जातात. उन्हाळ्यात ऊन पडत असले तरी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी लोक फिरायला जातात. नदीत, विहिरीत, तलावात पोहण्याचा मनमुराद आनंद घेत असतात. उन्हाळ्यात मिळणारं माझ्या आवडीचं फळ म्हणजे आंबा. मला आईच्या हातचा आमरस खूप आवडतो. दरवर्षी उन्हाळ्यात आमच्या घरी आमरस पुरीचा बेत असतो. यासाठी मी उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मी दरवर्षी मामाच्या गावाला जाते. दर उन्हाळा सुट्टीतली मामाच्या गावची आमची एक वेगळी आठवण असते. अशा प्रकारे उन्हाळा ऋतू मी खूप मजेत घालवते. उन्हाळ्याची सुट्टी हेच उन्हाळा ऋतूचे आमचे महत्त्वाचे आकर्षण आहे. उन्हाळा ऋतू हा उष्णतेने अंग भाजून काढत असला तरी कलिंगड, आंबा, द्राक्षे अशी रसदार फळे चाखवणारा आहे. शेतकऱ्यांसाठी उन्हाळा ऋतू तितकाच महत्त्वाचा आहे. शेतकरी या ऋतूत शेती नांगरून पेरणीसाठी तयार करतो. उन्हाळ्यात पंख्याखाली काढलेल्या झोपा आणि सुट्टीतले पत्त्यांचे खेळ या सर्व गोष्टींमुळे उन्हाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे.